सर्वांचं स्वागत आहे आजच्या या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये। जसं की आपणास माहित आहे की आपला जो चॅनल आहे मेरिट कंपास हा फक्त आणि फक्त सीटीईटी आणि टीईटी या परीक्षेसाठी मराठी भाषा, मग ती भाषा 1 असो किंवा भाषा 2, पेपर 1 असो किंवा पेपर 2, त्यांच्यासाठी स्पेशली आपण व्हिडिओ तयार करतो आणि खूप महत्त्वाचे व्हिडिओ तयार करतो, ते पण स्पष्टीकरणासह, जे आपल्याला कुठेच मिळत नाही। तर आजच्या व्हिडिओमध्ये हा आपला जो व्हिडिओ आहे तो क्लास 8 म्हणजे 8वा भाग आहे। आतापर्यंत आपण 7 व्हिडिओज घेतलेले आहेत, अति महत्त्वपूर्ण आहेत। त्याच्याबरोबरच आपल्या प्लेलिस्टमध्ये आपण खूप साऱ्या जुन्या प्रश्नपत्रिका सुद्धा कव्हर केल्या आहेत। फक्त एवढे जरी केलं तरी 30 पैकी 28 मार्क आपले कुठेच गेले नाही आणि मराठी भाषा म्हणजे आपली मातृभाषा असल्या कारणाने याच्यात आपले 30 पैकी 28 मार्क यायलाच पाहिजे, जेणेकरून हे आपले एक्स्ट्राचे मार्क एखाद्या विषयामध्ये कमी मार्क पडले तर तिथं भर काढून देतील आणि आपण चांगला स्कोर करू, आपण पास होऊन जाऊ। तर सुरू करूया। पहिला प्रश्न, फक्त नियम एवढाच आहे की प्रश्न आणि त्याचे पर्याय बघितल्यानंतर स्क्रीन पॉज करून कमेंट बॉक्समध्ये आपण उत्तर द्यायचं आहे आणि नंतर माझं स्पष्टीकरण बघून, तुमचं स्वतःचं लॉजिक बघून विचार करायचा आहे की तुम्ही बरोबर उत्तर दिलं होतं का नाही दिलं होतं, का नाही दिलं होतं तर बरोबर कसं काय दिलं। ठीक आहे, चला सुरू करूया। पहिला प्रश्न, प्रत्येक भाषेचे स्वतःचे आणि टिंबटिंब प्रकारचे व्याकरण असते। प्रत्येक भाषेचे स्वतःचे आणि टिंबटिंब प्रकारचे व्याकरण असते। आता आपण काय करूया, पर्याय वाचूया। तर पहिला पर्याय बघा, नियमबद्ध, राज्य शासनाप्रमाणे, केंद्र शासनाप्रमाणे, लिपिबद्ध। आपण फक्त आणि फक्त स्क्रीन पॉज करून उत्तर द्यायचं आहे। दिलं असेल ठीक आहे, मी आता आपल्या उत्तराकडे जाणार आहे। जाऊया उत्तराकडे। तर आपलं उत्तर आहे बघा, नियमबद्ध। आता रिकामी जागा जर पूर्ण केली आपण तर आपलं उत्तर असेल की प्रत्येक भाषेचे स्वतःचे आणि नियमबद्ध प्रकारचे व्याकरण असते। आता स्पष्टीकरण जर याचं बघितलं तर बघा, प्रत्येक भाषेला स्वतःचे अंतर्गत नियम असतात, ज्यानुसार शब्दांची रचना आणि वाक्यांची मांडणी होते। हे नियम शासनाने बनवलेले नसतात, तर त्या भाषेच्या वापरातून नैसर्गिकरित्या तयार होतात। त्यामुळे व्याकरण हे लिपिबद्ध असो वा नसो, ते नेहमी नियमबद्ध असते आणि त्यामुळेच भाषेत एक समानता असते। बघा किती जबरदस्त स्पष्टीकरण आपण प्रत्येक प्रश्नाचं इथं घेतोय आहेत। त्यामुळे आतापर्यंत जर आपण व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा, कारण फक्त 5000 लाईकचं आपलं टार्गेट आहे। आणि चॅनलला सबस्क्राईब अजून पण केलं नसेल, पहिल्यांदा तुम्ही आमच्या चॅनलवर आला असाल, आमच्या व्हिडिओवर आला असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2, त्रिभाषा सूत्रात तिसरी भाषा म्हणजे काय? हा जो प्रश्न आहे खूप इम्पॉर्टंट आहे, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे, कारण हा प्रश्न नेहमी विचारला जातो। त्रिभाषा सूत्रात तिसरी भाषा म्हणजे काय? तर बघूया पर्याय। तर पहिला पर्याय बघा, देश पातळीवरची भाषा, फक्त संस्कृत भाषा, अहिंदी राज्यातील हिंदी शिवायची भाषा, की फक्त विदेशी म्हणजेच परकीय भाषा। जाऊया आपण उत्तराकडे। तर आपलं उत्तर आहे बघा, पर्याय क्रमांक 3, अहिंदी राज्यातील हिंदी शिवायची भाषा। सगळ्यांना विनंती आहे, आतापर्यंत सुद्धा व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज लाईक करा, प्लीज लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। तुम्हाला याच्यासाठी काहीही पैसे लागणार नाही, फक्त एक लाईक आणि एक सबस्क्राईब आमचं मोटिवेशन वाढवतं आणि कमेंट केली तर अरे वा, मग तर काही अडचणच नाही। स्पष्टीकरण जर बघितलं तर बघा, त्रिभाषा सूत्रानुसार पहिली भाषा मातृभाषा, दुसरी हिंदी किंवा इंग्रजी आणि तिसरी भाषा ही अशी असावी की जी पहिल्या 2 पेक्षा वेगळी असेल। अहिंदी राज्यात म्हणजे जिथं हिंदी ही राज्यभाषा नाहीये, तिसरी भाषा म्हणून हिंदी शिवायची दुसरी भारतीय भाषा किंवा परकीय भाषा शिकवली जाते। याचा उद्देश देशातील भाषिक एकता आणि विविधतेचा आदर राखणे हा होतो। ठीक आहे, अहिंदी म्हणजे मला वाटतं जिथे हिंदी मातृभाषा आहे ते, म्हणूनच अहिंदी राज्यात तिसरी भाषा म्हणून हिंदी शिवायची दुसरी भारतीय भाषा किंवा परकीय भाषा शिकवली जाते। म्हणजे अहिंदी ही मला वाटतं तिथं पहिली भाषा असायला पाहिजे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3, मुली वाचवा आणि मुली शिकवा या संबंधीचा एक तक्ता शिक्षिका भिंतीवर लावते। ती मुलांना तक्ता नीट पाहण्यास आणि त्यावर एक लहानसा परिच्छेद लिहिण्यास सांगते। इथे शिक्षिकेने वापरलेला तक्ता म्हणजे काय? आता हे असे जे प्रश्न असतात ना, लॉजिकल प्रश्न, ते असा विचार करून सोडवायचे की तुम्ही स्वतः एक शिक्षक आहात आणि तुम्हा स्वतःला तिथं त्या जागेवर ठेवायचं आणि मग उत्तर शोधण्याचा प्रयत्न करायचा। बघूया आपण पर्याय, अधिकृत सामग्री, एकीकृत सामग्री, विश्वसनीय सामग्री किंवा निरुपयोगी सामग्री। जाऊया आपण उत्तराकडे। तर याला म्हणतात अधिकृत सामग्री।
स्पष्टीकरण, वर्गाबाहेरील खऱ्या जगातील साहित्य जसे की जाहिराती, पोस्टर्स, तक्ते, वर्तमानपत्रातील बातम्या यांना अधिकृत सामग्री म्हणतात. हे साहित्य पाठ्यपुस्तकासाठी तयार केलेले नसते तर समाजातून थेट आलेले असते. अशा साहित्यावर लिहायला सांगितल्याने मुलांना खऱ्या जीवनाशी जोडलेले लेखन करता येते आणि त्यांच्या विचारांना दिशा मिळते. बघा किती जबरदस्त असं स्पष्टीकरण आपण इथं घेऊन आलो आहोत. पुढचा प्रश्न क्रमांक 4. ओघवता म्हणजेच फ्लुएन्सी म्हणजे काय? ओघवता फ्लुएन्सी म्हणजे काय? बघा अशा छोट्या छोट्या गोष्टी, छोटे छोटे शब्द जे इंग्रजी आणि हिंदीमध्ये दिलेले असेल ते तुम्ही नोट करत चला. ते खूप फायद्याचे ठरतात जेव्हा परीक्षा आपल्या समोर असते, परीक्षेचा पेपर आपल्या समोर असतो. तर ओघवता म्हणजे काय? अचूक लेखन, व्याकरणाच्या नियमांना नीट समजणे आणि वापरणे, वाक्यांचा नीट उच्चार करणे, बोलणे, वाचणे आणि लिहिणे यातून स्वतःला समाधानकारकपणे व्यक्त करणे. आता फ्लुएन्सी आपण म्हणतो ना त्याची इंग्लिश फ्लुएन्सी खूप चांगली आहे. मग लोकांना काय वाटतं की फ्लुएन्सी म्हणजे नीट उच्चार करणे, असं म्हणतो ना, या दिस इज माय नेम अँड आय एम या म्हणजे अमेरिकेचा वेगळा ऍक्सेंट असतो, जर्मनीचा वेगळा ऍक्सेंट असतो, युरोपचा वेगळा असतो, आपण भारतातले वेगळा ऍक्सेंट वापरतात. तर मग त्याला आपण काय म्हणतो? फ्लुएन्सी म्हणतो. पण जर आपण खऱ्या बघितलं तर पर्याय क्रमांक 4 हे आपलं बरोबर उत्तर आहे. बघा, बोलणे, वाचणे आणि लिहिणे यातून स्वतःला समाधानकारकपणे व्यक्त करणे हे आपलं उत्तर आहे. आता स्पष्टीकरण जर बघितले तर ओघवता म्हणजे फक्त अचूक उच्चार किंवा अचूक व्याकरण नाही. मी आधी सांगितल्याप्रमाणेच एखादी व्यक्ती अडखळत न बोलता, थांबून विचार न करता आपले विचार दुसऱ्याला सहजपणे समजतील अशा पद्धतीने मांडू शकते तेव्हा तिला ओघवती म्हणतात. यात बोलणे, वाचणे आणि लिहिणे या तिन्ही क्रियांतून स्वतःला प्रभावीपणे व्यक्त करण्याची क्षमता अपेक्षित असते. फक्त बोलणेच नाही तर बोलणे पण, वाचणे पण आणि लिहिणे या तिन्ही क्रिया आपल्याला अपेक्षित असतात. पुढचा प्रश्न क्रमांक 5. हा जो प्रश्न आहे तो बहुपर्याय आहे. म्हणजे पहिले तर प्रश्नातच तुम्हाला 4-5 पर्याय दिलेले आहेत आणि त्यांचा क्रम आपल्याला इथं जोडायचा आहे. तर वाचनाची ऊर्ध्वगामी पद्धती यावर भर देते. आता ध्वनी, शब्दांश, वाक्य, शब्द, अक्षर 5चे 5 पर्याय बरोबर आहेत, पण आपल्याला क्रम तिथं द्यायचा आहे. मग आता क्रम आपल्याला कसं दिलाय? ADEBC, ABCDE, AEBDC, BCAEDE. आता आपण काय करायचंय? स्क्रीन पॉज करून प्रश्न नीट वाचून उत्तर देऊन आपलं एक पहिला, दुसरा, तिसरा, चौथा जे पण तुमचं उत्तर असेल ते मनातल्या मनात ठेवायचं आहे किंवा कमेंट बॉक्समध्ये तर दिलंच असेल आपण. आता आपण जाऊया उत्तराकडे. तर आपलं उत्तर बघा पर्याय क्रमांक 3 AEBDC. ए म्हणजे ध्वनी, म्हणजे ध्वनी पहिल्या क्रमांकाला आहे. ई अक्षर म्हणजे पहिले ध्वनी येईल मग अक्षर येईल. त्याच्यानंतर बी म्हणजे शब्दांश, मग त्याच्यानंतर शब्द येतील. त्याच्यानंतर डी म्हणजे शब्द, त्याच्यानंतर शब्द तयार होईल शब्दांश नंतर, आणि त्याच्यानंतर 5 नंबरला तुमचं वाक्य तयार होईल. म्हणजे ध्वनी, अक्षर, शब्दांश, शब्द आणि मग वाक्य. स्पष्टीकरण जर बघितलं तर ऊर्ध्वगामी पद्धत म्हणजे खालून वर जाणारी पद्धत. यात वाचनाची सुरुवात सर्वात लहान घटकापासून होते. आधी ध्वनी, मग अक्षर, मग शब्दांश, मग शब्द आणि शेवटी वाक्य अशा क्रमाने मुलं वाचायला शिकतात. ही पद्धत डिकोडिंगवर भर देते आणि सुरुवातीच्या वाचनासाठी वापरली सुद्धा जाते. ठीक आहे, समजत असेल, आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे, नेक्स्ट पुढचा प्रश्न क्रमांक 6. भाषा आत्मसात करण्याच्या संदर्भात पुढीलपैकी कोणती बाब सामाजिक अनन्य क्रिया सिद्धांतावर आधारित आहे? आता सामाजिक अनन्य क्रिया हा शब्द आपल्यासाठी कदाचित नवीन असेल, मग आपण स्पष्टीकरणामध्ये ते बघणारच आहोत की त्याचा अर्थ काय होतो. तर पहिला पर्याय बघा, भाषा शिकणाऱ्यांच्या तुलनेत अधिक क्लिष्ट पातळीवर घेऊन जाणे. अभ्यासक्रमाला व्यापून टाकणाऱ्या भाषेचा आधार घेऊन शिक्षणावर भर दिला तर भाषा शिकता येते. अनुकरण आणि प्रबलीकरण करण्याची संधी दिली तर भाषा शिकता येते. भाषा शिकणाऱ्यांना इतरांशी संभाषण करण्याची संधी मिळाली पाहिजे. आता जाऊया आपण आपल्या उत्तरांकडे. तर आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, भाषा शिकणाऱ्यांना इतरांशी संभाषण करण्याची संधी मिळाली पाहिजे. आता स्पष्टीकरण जर बघितलं तर सामाजिक अनन्य क्रिया सिद्धांत सांगतो की भाषा ही एकटीने शिकता येत नाही. जेव्हा मुलं एकमेकांशी बोलतात, चर्चा करतात आणि विचारांची देवाणघेवाण करतात तेव्हाच त्यांची भाषा विकसित होते. त्यामुळे वर्गात संभाषणाची भरपूर संधी देणे या सिद्धांताचे मुख्य तत्व आहे. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न क्रमांक 7. पूर्वकथन ही एक उपक्षमता आहे याचा संबंध कोणाशी आहे? पूर्वकथन ही एक उपक्षमता आहे याचा संबंध कोणाशी आहे असा आपला इथं प्रश्न विचारला आहे. पर्याय बघूया. आराखडा तयार करणे, सारांश लिहिणे,
मुद्दे लिहिणे, वाचन करणे. स्क्रीन पॉज करून आपण उत्तर द्यायचं आहे. जाऊया उत्तराकडे. तर आपलं उत्तर आहे बघा वाचन करणे, पर्याय क्रमांक 4. तर स्पष्टीकरण बघितलं तर पूर्वकथन म्हणजे पुढे काय येणार आहे याचा अंदाज बांधणे. वाचन करताना चांगला वाचक फक्त शब्द वाचत नाही तर पुढच्या परिच्छेदात काय येईल याचा अंदाज बांधत असतो. त्यामुळे त्याचे वाचन अधिक सक्रिय आणि समजपूर्वक होते. म्हणूनच ही वाचनाची एक महत्वाची उपक्षमता मानली जाते. पुढचा प्रश्न क्रमांक 8. जेव्हा विद्यार्थी उत्तम रोजगार मिळवण्यासाठी भाषा शिकतात तेव्हा त्यांची भाषा शिकण्याची प्रेरणा टिंबटिंब असते. आंतरिक, बाह्य, रोजगार केंद्री की आत्मकेंद्री म्हणजे इगोसेंट्रिक. ठीक आहे. स्क्रीन पॉज करून आपण उत्तर दिलाच असेल. जाऊया उत्तराकडे. तर आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बाह्य. आता कसं काय, तर जेव्हा भाषा शिकण्याचे कारण आवड किंवा जिज्ञासा नसून नोकरी, गुण किंवा बक्षीस असे बाहेरील फायदे असतात तेव्हा तिला बाह्य प्रेरणा म्हणतात. उत्तम रोजगार मिळवणे हा बाहेरून मिळणारा फायदा आहे, त्यामुळे ही बाह्य प्रेरणा आहे. आंतरिक प्रेरणेत मात्र शिकण्यातच आनंद असतो. आता काय असतं, खूप जणांना अमेरिकेला जॉब करण्याची इच्छा असते, त्यांना तिथं जायची इच्छा असते, मग ते तिथं जाऊन जास्त पैसा कमवू इच्छितात. मग ते काय करतात, इंग्रजी भाषा शिकतात. मग ते इंग्रजी भाषा शिकणे म्हणजे काय असतं, त्यांचा बाह्य प्रेरणा असते, आंतरिक प्रेरणा नसते. आंतरिक प्रेरणा कशाला म्हणू शकतो आपण, की बाबा मला ही भाषा खूप आवडते, मला ती शिकायची, मला ती बोलायला आवडते, म्हणून त्याला आपण आंतरिक प्रेरणा म्हणू शकतो. पण एका व्यवसायासाठी जर आपण ती शिकत असू तर ते बाह्य प्रेरणा आपण त्याला आपण म्हणणार आहोत. चला पुढचा प्रश्न. प्रभावी भाषा वर्गात शिकणाऱ्यांसाठी टिंबटिंब हा सर्वात महत्वाचा घटक ठरतो. मूल्यमापन, अनुकरण, चर्चा, चुका कमी करणे. स्क्रीन पॉज करून आपण उत्तर द्यायचंच आहे. जाऊया उत्तराकडे. तर आपलं उत्तर आहे बघा चर्चा, पर्याय क्रमांक 3. प्रभावी भाषा वर्गात शिकणाऱ्यांसाठी चर्चा हा सर्वात महत्वाचा घटक ठरतो. आता स्पष्टीकरण जर बघितलं तर प्रभावी भाषा वर्गात शिक्षक सतत बोलत नाही तर विद्यार्थ्यांना बोलायला लावतो. चर्चा केल्याने मुले स्वतःचे विचार मांडतात, दुसऱ्यांचे ऐकतात आणि नवीन शब्द शिकतात. यातून त्यांची विचार करण्याची क्षमता आणि भाषेवरील प्रभुत्व दोन्ही वाढते, जे केवळ अनुकरण किंवा मूल्यमापनाने होत नाही. त्याच्यामुळे प्रभावी भाषा वर्गात शिकणाऱ्यांसाठी चर्चा हा काय आहे, तर सर्वात महत्वाचा घटक आहे. पुढचा आणि शेवटचा प्रश्न. समावेशी वर्गात शिकवताना भाषा शिक्षकाने काय करावे. एका समावेशी वर्गात शिकवताना भाषा शिक्षकाने नेमकं काय करावे, तर हुशार विद्यार्थ्यांना बेताच्या विद्यार्थ्यांची काळजी घेण्यास सांगायचे. वेगवेगळ्या अध्यापन पद्धतीचा वापर करून त्यांना शिक्षण प्रक्रियेत मदत करावी. प्राचार्यांना त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी खास शिक्षकाची नियुक्ती करण्यास सुचवणे. शाळेतील सहकार्यास शांतपणे पसार करण्यास त्यांना सांगणे. पर्याय आपण वाचलेले आहेत. स्क्रीन पॉज करून आपण उत्तर द्यायचे. जाऊया उत्तराकडे. तर आपलं उत्तर बघा वेगवेगळ्या अध्यापन पद्धतींचा वापर करून त्यांना शिक्षण प्रक्रियेत मदत करणे हे समावेशी वर्गात एक शिकवताना एका भाषा शिक्षकाने करायला पाहिजे. आता स्पष्टीकरण जर बघितलं तर समावेशी वर्गात वेगवेगळ्या क्षमता, गरजा आणि भाषिक पार्श्वभूमीची मुले असतात. एकाच पद्धतीने सर्वांना शिकवता येत नाही. शिक्षकांनी चित्रे, खेळ, गाणी, गटकार्य अशा विविध पद्धती वापरल्या तर प्रत्येक मुलाला आपल्या गतीने शिकण्याची संधी मिळते आणि कोणीही मागे राहत नाही. अशा प्रकारे खूप जास्त मेहनतीने मी आपल्यासाठी हे व्हिडिओ तयार करत आहे आणि अजूनही 48 दिवस बाकी आहेत. अजून पण खूप वेळ आहे. 30 पैकी आपल्याला 28 मार्कचं आपलं टार्गेट असणार आहे. तर आपण आता कमेंट बॉक्समध्ये एक सांगायचं आहे की हे 10 पैकी आपल्याला किती स्कोर मिळाला आहे. त्याचबरोबर स्क्रीनवर आपल्याला 4 व्हिडिओ दिसत असतील. या व्हिडिओच्या मागचे 2 व्हिडिओज आणि या व्हिडिओच्या नंतरचे 2 व्हिडिओज ते आपण आतापर्यंत बघितले नसेल तर बघायचे आहेत. 5000 लाईकचं टार्गेट सुद्धा पूर्ण करायचं आहे आणि सबस्क्राईब सुद्धा करायचं आहे. थँक्यू सो मच.